हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 14 जानेवारी वार आहे रविवार, या दिवशी आलेली आहे भोगी। 15 जानेवारी 2024 ला म्हणजे सोमवारी आहे मकर संक्रांती। तर हा वर्षातला पहिला आणि मोठा असा सण मानला जातो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला विशेष महत्त्व असतं। तर या सणांमध्ये जो मकर संक्रांत हा सण असतो तर तो अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय विशेष असा सण मानला जातो। वर्षातील पहिला सण असल्यामुळे सर्वजण हा आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात। तर एकूण 3 दिवस हा सण आपला चालत असतो। पहिल्या दिवशी भोगी असते, दुसऱ्या दिवशी संक्रांत असते आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते आणि त्यानंतर हळदी कुंकू जे आहे तर ते सुद्धा केलं जातं। तर बघा, मकर संक्रांतीला जुने रुसवे फुगवे विसरून नवीन आपल्या या नात्याला सुरुवात केली जाते आणि ही जी सुरुवात आहे तर ती तिळगुळ देऊन आपण करत असतो। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं बोलून जी सुरुवात आपण या दिवशी केली जाते आणि त्यामुळे आपल्या नात्यांमध्ये गोडवा सुद्धा तयार होत असतो, एकोपा यामुळे निर्माण होत असतो आणि त्यामुळेच हा सण अतिशय महत्त्वाचा असा मानला जातो। तर या सणांमधला पहिला दिवस म्हणजे भोगी। तर भोगी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो। या शब्दाचा अर्थ 2 प्रकारे होतो। तर बघा, आपण जेव्हा देवांना भोग दाखवतो किंवा भोग लावतो असा हा एक अर्थ होतो, म्हणजे आपण देवांना नैवेद्य दाखवतो, ज्याला हिंदीमध्ये भोग लावणे असं सुद्धा म्हटलं जातं। त्याचबरोबर याचा आणखीन एक दुसरा अर्थ सुद्धा होत असतो, तो म्हणजे बऱ्याच वेळेला आपण आपल्या आयुष्यामध्ये म्हणत असतो बघा की कुठल्या जन्माचं हे पाप आहे किंवा कुठल्या जन्माचे भोग आहेत जे मला या जन्मात भोगावे लागतात किंवा या आयुष्यामध्ये मला ते भोगावे लागतात आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही सर्व दुःख अडचणी किंवा जे काही भोग आहेत किंवा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य येत असते, कुठल्याही कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होत नाही, कुठलंही काम आपलं पूर्णत्वास जात नाही आणि त्यामुळे आपण बऱ्याच वेळेला असं सुद्धा म्हणताना ऐकत असतो की माझ्या आयुष्यामध्ये कुठलं तरी जन्माचा भोग आहे ते मी या जन्मामध्ये भोगत आहे, असे याचे 2 अर्थ होत असतात। आता भोगी हा जो सण आहे किंवा हा जो दिवस आहे तर तो यासाठी की जुने भोग जे आपले असतात किंवा आपल्या आयुष्यातलं जे काही सर्व दुःख असेल, दारिद्र्य असेल, अडचणी असतील तर त्या सर्व दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा दिवस मानला जातो आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी काही जेव्हा आपण उपाय आणि सेवा या करायच्या असतात तर यावरचे सुद्धा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे, आपल्या चॅनलवरती तुम्ही व्हिजिट करून नक्की बघा। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हा एक उपाय सांगणार आहे। उद्या 14 जानेवारीला भोगीच्या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे। तर या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे आणि हा दिवा लावल्यामुळे फक्त 1 दिवसामध्ये आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल आणि सर्व दुःख, भोग, दारिद्र्य, अडचणी या सुद्धा नष्ट होतील। तर असा हा एक प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर बघा, उद्या हा उपाय तुम्हाला करायचा आहे। 14 जानेवारी उद्या रविवार, या दिवशी भोगी आहे। तर या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता कधी करायचा आहे पहा, हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा हा उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकता, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे। तर आता बघा, तुमच्या मनामध्ये जर खूप दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुमची जर पूर्ण होत नसेल आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट मेहनत करत असाल, प्रयत्न करत असाल तरी देखील तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं अडचणी येत असतील किंवा कटकटी तुमच्या घरामध्ये होत असतील किंवा तुमच्या घरामध्ये वारंवार आजारपण येत असतील, दुःख वारंवार तुमच्या घरावरती येत असेल किंवा तुमच्या घरातल्या कुठल्याही एखाद्या व्यक्तीवरती अशा प्रकारचे दुःख येत असतील, अडचणी येत असतील आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, स्थिर राहत नसेल आणि त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य, अडचणी या सर्व येत असतील तर हे तुमच्या सोबतच काही जुने जन्माचे काही भोग सुद्धा जर तुम्हाला भोगावे लागत असतील तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर या सर्व अडचणींमधून बाहेर निघण्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक गव्हाचं कणिक मळायचं आहे, घट्ट असा तुम्हाला एक गोळा याचा मळायचा आहे। तर बघा, तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ टाकायचं नाहीये पिठामध्ये, तुम्हाला प्लेन अगदी सिंपल तुम्हाला गव्हाचं कणिक मळायचं आहे।
त्यानंतर तुम्हाला त्याचा एक दिवा तयार करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ तुम्हाला घालायचे आहेत। त्या तांदळावरती थोडासा हळदी कुंकू तुम्हाला घालायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे। आता मोहरीचं तेल तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही जे पूजेसाठी तेल वापरता ते तेल वापरलं तरीही चालेल, पण शक्यतो करून तुम्ही मोहरीचं तेल यामध्ये घालण्याचा प्रयत्न करा आणि जर नसेल तर मग तुम्ही जे तेल वापरता जसं सांगितल्याप्रमाणे ते तेल घालायचं आहे आणि त्या तेलामध्ये तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे। पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी त्या तेलामध्ये तुम्ही टाकली तरीही चालेल आणि हा दिवा तुम्हाला असा एक प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वस्तू टाकायच्या आहेत। त्या म्हणजे कोणत्या, तर काळे तीळ जे आहेत तर त्या काळ्या तिळांना भोगीच्या दिवशी अतिशय महत्त्व असतं। तर काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे, कारण तुमच्या घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी काळे तीळ हे अतिशय प्रभावी मानले जातात आणि काळ्या तिळाचे आपण बरेचसे उपाय सुद्धा करत असतो। त्यामुळे काळ्या तिळाचा उपाय जर केला तर आपल्यावरती जो काही पितृदोष असेल तर तो सुद्धा यामुळे दूर होतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य हे सुद्धा टिकून राहते। तर यामुळे आपल्याला दिव्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला चिमूटभर हळद सुद्धा दिव्यामध्ये टाकायची आहे। तर असा हा एक दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे। आता हळद जी आपण या दिव्यामध्ये टाकणार आहोत तर जी आपण पूजेसाठी हळद वापरतो तर तीच हळद चिमूटभर या दिव्यामध्ये टाकायचा आहे। कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये अतिशय सर्वश्रेष्ठ दिवा असा मानला जातो। सोन्या चांदीपेक्षा सुद्धा हा दिवा अतिशय महत्त्वाचा असतो आणि जेव्हा आपण एखादा उपाय किंवा देवी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी कणकेच्या दिव्याचा वापर करतो त्यावेळेला आपल्या 100% इच्छा या पूर्ण होत असतात, आपल्या 100% मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात आणि देवी देवता सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा कणकेचा दिवा या दिवशी लावायचा आहे। आता दिवा कुठे लावायचा आहे, जर तुम्ही हा उपाय सकाळी केला म्हणजे भोगी आहे तर भोगीच्या दिवशी आपल्याला उद्या सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। अर्घ्य देताना त्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत हे सुद्धा तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। तर त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ थोडे टाकायचे आहेत, लाल चंदन किंवा कुंकू टाकायचं आहे आणि थोडीशी फुलं टाकायची आहेत। लाल रंगाची टाका किंवा जी काही फुलं तुमच्याकडे अवेलेबल असतील ती फुलं तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला सूर्याला अर्घ्य आवर्जून उद्याच्या दिवशी द्यायचं आहे। अर्घ्य देत असताना आपल्याला तांब्याचा कलशच वापरायचा आहे। घरातल्या एखाद्या व्यक्तीने सुद्धा हे अर्घ्य दिलं तरी सुद्धा चालेल, सगळ्यांनी देण्याची गरज नाहीये। त्यानंतर तुम्ही हा उपाय जर सकाळी करणार असाल तर तुम्हाला सूर्यासमोर हा दिवा ठेवायचा आहे, म्हणजे जिथे आपल्या घरामध्ये सूर्याचा प्रकाश येतो त्याच्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे किंवा हा दिवा आपल्याला तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवता येईल आणि जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी केला तर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच लावायचा आहे। देवघरामध्ये तुम्हाला 2 दिवे लावायचे आहेत, एक आपण जो नेहमी दिवा लावतो तो दिवा लावायचा आहे आणि हा एक वेगळा दिवा सुद्धा आपल्याला त्यासोबतच लावायचा आहे आणि या दिव्याला आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे। माझ्या आयुष्यातील सर्व भोग दुःख अडचणी दारिद्र्य पाप सर्व काही नष्ट होऊ देत आणि माझ्या मनातल्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होऊ देत अशी तुम्हाला सूर्यदेवांना सुद्धा प्रार्थना करायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला माता लक्ष्मीला सुद्धा प्रार्थना करायची आहे आणि नामस्मरण करायचं आहे। हा दिवा लावल्यानंतर घरातल्या सर्व सदस्यांनी दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदू देत अशी प्रार्थना सुद्धा तुम्हाला करायची आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा झाडाखाली टाकू शकता किंवा मग तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा टाकून दिला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्ही हा एक प्रभावशाली उपाय उद्या भोगीच्या दिवशी नक्की करा, त्यामुळे तुमच्या घरातल्या सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील, तुमचे भोग सुद्धा यामुळे दूर होतील आणि तुमची इच्छापूर्ती सुद्धा यामुळे नक्कीच होईल। तर त्यामुळे तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।